उमेदवाराला धनश्रीताईला विनंती करतो की आपण या उपस्थित सर्व नागरिकांना आपण आव्हान करावं। प्रथमतः सर्वांना नमस्कार। या ठिकाणी उपस्थित खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, बाळासाहेब बेंडे नाना, त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि खास निवडणुकीसाठी आलेले गुजरातवरून आलेले अतुलजी ब्रह्मभट, आमचे मार्गदर्शक प्रशांत भाऊ बागल, त्यानंतर अजय भाऊ घुले, त्यानंतर सुरेश भाऊ घुले आणि इतर सर्व मान्यवर। मी आपणा सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथमतः स्वागत करते। आणि मी आता आपल्या प्रभागामध्ये फिरत आहे। तुमच्या सर्वांच्या समस्या ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत, ज्या काही प्रभागातील समस्या आहेत त्या तुम्ही सर्वांनी माझ्यापर्यंत मांडलेल्या आहेत आणि त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आता येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, असं मी सर्वांना एक आवाहन करते। याआधी मी आणि माझे मिस्टर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या प्रभागात बऱ्यापैकी कामं, म्हणजे बरीचशी कामं केलेली आहेत। या ठिकाणी प्रभागामध्ये कामं केलेली आहेत। मग त्यामध्ये कचरा समस्या असेल, पाणी असेल, पेविंग ब्लॉक असतील किंवा लाईट असेल, तर ही सर्व कामं तर आम्ही किंवा आरोग्य शिबिरी जे काही असेल ते आम्ही या ठिकाणी राबवलेली आहेतच। पण आता येणाऱ्या काळामध्ये आपण पाहताय की वरती केंद्रामध्ये सत्ता आहे, त्यानंतर राज्यामध्ये देखील NDAची सत्ता आहे आणि आता आपल्या मंचर नगरपंचायतीमध्ये देखील आपली राष्ट्रवादी BJPची युती जी झालेली आहे। तर या ठिकाणी आपण असं म्हणजे मी असं सांगेल तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जर समजा तुम्ही राष्ट्रवादीच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत मोनिकाताई वानखेले आणि त्यानंतर खाली नगरसेवक पदाची आपल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये मी स्वतः धनश्री बोराडे, युतीचे जे दोन्ही उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवारांना जर तुम्ही भरघोस मतांनी निवडून दिलं तर मला असं वाटतं की आपला जो विकास आहे, मंचर शहराचा जो काही विकास असेल किंवा आपल्या प्रभागाचा विकास असेल तो अत्यंत झपाट्याने होईल, म्हणजे लवकरात लवकर होईल। कारण असं जर समजा असं होऊ नये की वरती तुम्ही क्रॉस वोटिंग करू नये, असं मला वाटतं। ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की क्रॉस वोटिंग कुणीही करू नका आणि वरती नगराध्यक्ष पदासाठी घड्याळ हे चिन्ह लक्षात असू द्या आणि खाली नगरसेवक पदासाठी कमळ हे चिन्ह लक्षात असू द्या आणि तुमच्या सर्वांचे मतदान रूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या किंवा माझ्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी असू द्या। तुम्ही जेव्हाही मला बोलवाल तेव्हाही मी तुमच्यासाठी कधीही फोन येऊ द्या, कोणतीही समस्या असू द्या, ती समस्या सोडवण्यासाठी मी आपणा सर्वांसमोर तत्पर असणार आहे। एवढंच मी सांगेल तुम्हाला सर्वांना। धन्यवाद।